नमस्कार, मी गायत्री भारते आज तुमच्यासमोर कवी मंगेश पाडगावकर यांची एक कविता सादर करणार आहे. सर्वात पहिले कवी मंगेश पाडगावकर यांची आपण माहिती जाणून घेऊया. कवी मंगेश पाडगावकर यांचे पूर्ण नाव मंगेश केशव पाडगावकर. त्यांचा जन्म 10 मार्च 1929 रोजी बेंगुर्ला येथे झाला. मृत्यू 30 डिसेंबर 2015 रोजी झाला. हे एक मराठी कवी होते. त्यांच्या सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चला तर मग मी माझ्या कवितेला सुरुवात करते. माझ्या कवितेचे बोल आहे गाणं जगण्याचं. मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का? कशासाठी भयाने ग्रासून जायचं? सांगा, कशासाठी भयाने ग्रासून जायचं? फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं. सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबतं का? सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? फुलून येते संध्याकाळ, रंगांची बाधा होते. फुलून येते संध्याकाळ, रंगांची बाधा होते. निळ्या निळ्या कृष्णासाठी अवघी सृष्टी राधा होते. निळ्या निळ्या कृष्णासाठी अवघी सृष्टी राधा होते. पाऊल फसेल म्हणून कुणी भुलायचं थांबतं का? पाऊल फसेल म्हणून कुणी भुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो. ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो. लाल केसरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो. लाल केसरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो. झडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का? झडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं. येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं. जमलं तर लाडानं त्याला जवळ घ्यावं. जमलं तर लाडानं त्याला जवळ घ्यावं. हिरवा हिरवा रोप कधी हिरवा हिरवा रोप कधी रुजायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? धन्यवाद.